मंत्राचं बारकाईने निरीक्षण केलं. अगदी सारे भक्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जयघोष. साध्या शिवभक्तांना या कैलासनाथाचा मंगलमय आशीर्वाद, मंगलमय आशीर्वाद, मंगलमय आशीर्वाद. अगदी समाधान वाटलं. ओम ब्रह्मांड ध्वनी झाले, तेने माया प्रगटली. ब्रह्मा विष्णू शिव निर्माण करते. चार वेद कथे, ऋग्वेद सांगे कर्म, यजुर्वेद ज्ञान संपन्न, अथर्व वेद करी उपासना, सामवेद जाणे, अमर मधुर संगीत गायन, अशा चार वेदांची निर्मिती करण्यात आली. माया ही पूर्ण काल्पनिक असून ती प्रत्येकाला भळ घालण्याचे कार्य आपल्या जीवनात करते. आज खरंच समाधान वाटतं. अगदी सारे शिवभक्त शिवाच्या शिवभजनात अगदी तदात्म तल्लीन झाले. समाधान. अरे वा, बाळ लबाड नंदिकेश्वर सुद्धा अगदी ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जयघोष करते. नंदिकेश्वरा, तुझ्या गुणाचे गुणगान गावत इकडे थोडं आहे. ज्या शिकी महामुनीच्या पोटी तुझा जन्म झाला, पित्याचा झालेला अपमान धुवून काढण्यासाठी साऱ्या देवतांशी तू द्वंद्व केलंस. नव्हे तर साऱ्या देवतांशी युद्ध केलं. साऱ्या देवतांना युद्धाच्या धर्मशक्तीत त्राही भगवान करून सोडिलंस. पण ज्यावेळी या शिवाचं आणि तुझं युद्ध झालं, युद्धाच्या धर्मशक्तीत या शिवाला सुद्धा तू भूमीवर लोळविलंस. आहा म्हणता म्हणता तुझा एक खूर या शिवाच्या उरावर ठेविलास आणि सहज तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले. हे पिनाग पाणी नमरुधरा, नागभूषणा उमावरा, हे कैलासीच्या देवा, आज नंदिकेश्वर तुझ्यावर प्रसन्न झालेला आहे. माग देवा, तुला काय हवं असेल ते माग. त्याच वेळी या कैलासनाथानं तुझ्याजवळ काय मागितलं? पुढं येणारा भविष्य काळ मी जाणीला. भविष्य काळाच्या उदरात काय गूढ रहस्य सामावलेले हे भाकीत जाणून तुझ्या जवळ या कैलासनाथानं काय मागितलं? द्यायचं असेल तर नंदिकेश्वरा, तू माझं वाहन हो. तक्षणिक लबाडा आनंदानं मान डोलावे. हा कैलासनाथ तुझ्यावर स्वार झाला. वाजत गाजत अगदी शिवाचा भजन करीत या कैलास पर्वतापर्यंत माझे पाय लागले. आणि आज नेत्र बंद करून शिवाच्या भजनात अगदी तल्लीन झालाय. शुभम भवतु मंगल, शुभम भवतु मंगल. अगदी नेत्र दीक्षानं वातायन निरीक्षण केलं. ओम नमः शिवाय ओम नमः. बाबा, अगदी सारे जण मंत्रमुग्ध झाले. तेव्हा आपण राम नामात तदात्म तल्लीन व्हावं. राम राम नाम शिवाय राम कारण ज्या ज्यावेळी माझी पावले या ठिकाणी वळतात ना, प्रत्येक भक्त
प्रत्येक भक्तगण आनंदाने डोलू लागतो, कारण आम्हा उभोतांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होतो. पण आज काय पाहते मी, चारी दिशांत अवलोकन करते, पण एकही भक्त माझ्या दिशेने पाहत नाहीये. आपले नेत्रकटाक्ष बंद ठेवून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय खरोखर मन प्रसन्न झालंय. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर फक्त माझा एकच भक्त देऊ शकतो, आणि तो भक्त कोणता असेल तर माझा लाडका, आणि तो म्हणजे नंदी. अरे वा, अरे बाळ नंदी, अरे ही आई तुला हात देते. आपले नेत्रकटाक्ष उघडून क्षणभर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, कारण चारी दिशांना मी शोधते ते भक्त पुढे जाताना. म्हणूनच आज ही आई तुला विचारते, अरे सांग, कोणत्या दिशेला भोलेनाथ विराजमान आहे? अरे वा, हा तर लबाड माझ्याजवळ पाहतच नाहीये. पण लबाडा, अरे तू जरी माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं ना, तरी तुझ्या कृतीतून मी जाणू शकते, कारण ज्या दिशेला तुझं मुखकमल असेल ना, त्या दिशेला भोलेनाथ विराजमान असतील, अर्थात तुझं मुखकमल पूर्व दिशेला. अरे वा, भोलेनाथचं रामनामात तल्लीन झाले. पण ज्या दिशेने माझं आगमन या ठिकाणी झालं ना, तोपर्यंत ते नेत्रकटाक्ष उघडून माझ्याजवळ पाहत नाही, तोपर्यंत माझा उद्देश पूर्ण होणार नाहीये. अहो भोलेनाथ, अहो भोलेनाथ, अहो ही लीला तुम्हाला हात देते. त्या म्हणते शुभ आणि मंगलशा करीता आशीर्वाद. हो भोलेनाथ, तोपर्यंत त्यांच्या राम जपाचा उत्सर्जन होत नाही, तोपर्यंत मला आशीर्वाद प्राप्त होत नाहीये. म्हणून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नीलकंठाय
अगदी समाधान वाटलं. या कैलास पर्वतापर्यंत गिरिजे तुझे पाय लागले. अखंड जुळे मंडित सौभाग्यवती होणार. केवळ हीच इच्छा होती माझी. आज तुमचा आशीर्वाद प्राप्त झाला. मला तुझं प्राप्त झालं. मला तुझं प्राप्त झालं. पण आश्चर्य वाटू लागलं. आश्चर्य? आज बरेच दिवस तू या कैलासी होते. अगदी साऱ्यांचे नेत्र टिपले ते उमा महेश्वराच्या आशीर्वादासाठी. काय? सारेच अगदी शासनकीत झाले. कधी एकदा आमच्या आशीर्वादाचे कृपाछात्र यांच्या पाठीशी ठेवतोय एक तर नजरेनं नजराणा करू लागले तेव्हा उभयताने आशीर्वाद देणं क्रमप्राप्त होतो. बोले ना, अहो याच गोष्टीचा विचार मी करते आहे. कारण ज्या वेळी माझं आगमन या ठिकाणी होतं ना, सारे भक्तगण आनंदाने डोलू लागतात. पण आज यांच्याजवळ मी पाहत होते
तुझी इच्छा मी कधीच पूर्ण करू शकत नाही. बोले ना. अहो कित्येक दिवसांनी मी इच्छा व्यक्त करते केली आहे. मग माझी इच्छा तुम्ही का काही पूर्ण करत नाही? अगं पण आजच का जाऊया? अहो आजच. कारण आज माझ्या मनी आज जावंसंच वाटू लागलंय. आणि आज मला माहिती आहे आज जर मी त्या ठिकाणी गेले ना तर माझ्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा नक्कीच परिपूर्ण होतील. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की माझी ही मनोकामना तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. या तुझ्या विनंतीला मान्यता हा जगाचा देव कधीच देऊ शकत नाही. हो पण का म्हणून? अगं सध्याची परिस्थिती तरी पहा काय चालू आहे. आणि अशा परिस्थितीत तुला फिरण्याची इच्छा नाही. बोले ना मला माहिती आहे पर्जन्यवृष्टी होते. कधी कधी अतिवृष्टी सुद्धा होते. जनजीवन विस्कळीत झालं हे मलाही ज्ञात आहे. पण तरी पण माझ्या मनातील इच्छा परिपूर्ण करावी ही माझी मनोकामना आहे. अगं पण नंतर कधीतरी जाऊया ना. अहो नंतर कशाला? आजच का म्हणते? अहो आज आत्ता आणि ताबडतोब. मला इच्छा आज कळते ना मग माझी इच्छा आजच पूर्ण आपण करायला हवी. आज तुझ्या सौभाग्य देवतेच्या मुखातील शब्द आहे की तुझ्या क्रोधाची कल्पना परिपूर्ण या कैलासनाथाला येईल. होय ना? तरी सुद्धा देवाज्ञा मान्य करणं तुझा वरीद आहे. तेव्हा या तुझ्या इच्छेची परिपूर्तता हा जगाचा देव कधीच करत नाही. मग भोलेनाथ माझे बोलणं नीट लक्षात ठेवा. कारण तुम्ही माझे पती परमेश्वर आहात आणि पत्नीची इच्छा परिपूर्ण करणं हा पतीचा धर्म आहे म्हणून सांगते. मला अजूनही विनंती करते माझी मनोकामना आपण पूर्ण करावी. तुझ्या विनंतीचा अनादर या देवाला कधीच केलेला आहे. जी बायको नवऱ्याच्या आज्ञेत वागते तिला बायको म्हणतात. माझा आत्मविश्वास तुझ्यावर आहे. नाचते भार्या समोगती, नाचते भार्या समोबंधू, नाचते भार्या समोसहाय्या, पतीच्या धर्म संग्रहाय. ज्या स्त्रीला पुरुषाचं अर्धअंग मानिलं जातं तिला अर्धांगिनी म्हणतात. आज अर्धांगिनी म्हणून नटण्याचे कार्य गेले जे तुझ्याकडे घडलं गेलं आणि त्या अर्धांगिनी माझ्या आज्ञेच्या बाहेर कधीच वागू शकत नाही. तुझी इच्छा नंतर कधीतरी पूर्ण होईल. जो पती पत्नीची इच्छा पूर्ण करू शकत नाही ना त्याला पती म्हणून सांगण्याचा अधिकार नाही आहे. आज तुम्ही माझी इच्छा का पूर्ण करू शकत नाही आहात? याचं कारण मी जाणते आहे आणि याचं कारण कोण असते? कमलिनी तुमच्या मस्तकी तिथे घेऊन बसतात ती गंगा आहे. कारण ती जर माझ्या गेली असती ना नक्कीच तुमची इच्छा पूर्ण केली असती. अगं माझ्या गंगेच्या बाबतीत तू बोलतेस? का बोलते? अगं माझी गंगा ती गंगा. काय? अगं बायकोची योग्यता लागते नवऱ्याच्या डोकीवर बसायला. काय? ही माझी गंगा नाही तर तू आहे जगदंबा. भोलेनाथ, म्हणजे मी तुमच्या चरणाशी आहे आणि ही तुमच्या मस्तकी आहे म्हणून हिला तुम्ही अधिक मान देतात. पण लक्षात ठेवा की मस्तकी असताना मस्तकी एक ना एक दिवस नाक कापल्याशिवाय राहत नाही आहे. आणि पत्नीची खरी जागा कुठे असेल तर पतीच्या चरणामध्ये आणि तीच जागा मला प्राप्त झाली आहे. हेही माझं परम भाग्य मी समजते. आणि म्हणून तुला सांगतोय काय? गंगेची योग्यता जाणून मी तिला डोकीवर घेतली. तुला जर माझ्या डोकीवर बसविलं असतो ना तर माझे केस तू कधीच मोजले. काय? पण भोलेनाथ, असाच अभिमान तुम्हाला एक वेळ आधी झाला होता या गंगेचा आणि त्याचवेळी मी प्रतिज्ञा सुद्धा केली होती हिला एक ना एक दिवस भूतलावरती आणि ते मी प्रार्थना केलं होतं ते करून दाखवलं होतं. आणि गिरिजे सामोपचाराच्या बोधाला हा कैलासनाथ तुला सांगतोय तुझी इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. असली बायको नसली तरी चालेल. म्हणजे आज तुम्हाला माशी करत नाहीये. मग लक्षात
उत्तर दिलं नाही म्हणून तू रागे भरलीस? मग बोले ना, अहो मी नंदीवर रागे नाही भरत, पण माझी इच्छा कशी आहे, अहो पुष्प विमान घेऊन आकाश भ्रमण करत करत आपल्या मनोकामना आपण पूर्ण करायचंय. म्हणतोय पुष्प विमानाच्या सहाय्याने विश्व भ्रमंतीसाठी जेव्हा महेश्वराला जायला हवं, मग चला, मग तुझी जर इच्छा असेल तर विश्व भ्रमंतीसाठी प्रभूच्या आज्ञेचे आणि या पवित्र या अयोध्येच्या सीमावर्ती वाटा या अयोध्येची तयारी करण्यासाठी उभा आहे. राम राज्याला सुरुवात 14 वर्षाचा वनवास संपला. रावणाचा शेवट झाला. तरी पण कुठल्याही परक्रियाचं परचक्र या आमच्या अयोध्येत फिरू नये म्हणून प्रभूंची आज्ञा सामान्य मानली आणि या सीमावर्ती भागात तो चारी बाजूचा आम्ही अवलोकन करतो. पुन्हा परकीयाचा परचक्र जर काय नसेल तर इथूनच ते माघारी होणार. या एका उद्देशाने हा लक्ष्मण हा सौमित्र या अयोध्येच्या सीमेवर उभा आहे. पण बराच वेळ निरीक्षण केलं. कुणी परकीय आक्रमण करेल अशी शंका सुद्धा अंतर्यामी झाली. एक पुष्प विमान या मंडळाला दिसू लागलं आणि या दिशेला ते येत आहे. मग हे विमान कुणाचं आहे आणि याचं येण्यामागचं कारण काय लक्षात आलं. गती कुंठित करण्यासाठी या विमानाची गती मंद झालेली दिसते. या विमानातून कोण मरत आहे आम्हाला माहिती. हे अविचारी मानवा, क्षणभर मागे वळून पहा. अगदी पुष्पक विमान गतिमान होतो. त्या गतिमान असणाऱ्या पुष्पक विमानाला तू स्थिर केलंस आणि या भूतलावर अवतीर्ण झालो. धन्य धन्य दर्शन झालं. आपली या अयोध्येला स्वागत आहे. सुस्वागत. म्हणजे आपल्या अयोध्येमध्ये अशा प्रकारे स्वागत करतात की काय? आणि बोले ना, याने आमच्या पुष्पवनाची गती खंडित केली आणि तुम्ही त्याचं अभिनंदन करतात. हे सौमित्र, त्याने राम रावणाच्या युद्धामध्ये आपल्या बंधूला म्हणजे प्रभू रामचंद्राला अखंड साथ दिली. तो लक्ष्मण असा अविचार मागू शकतो याची मी कल्पना सुद्धा केली नव्हती. पण मागे मी असा काय अविचार अविचार एकच. मला सांग रे, असा कोणता अपमान मी तुझा केला होता? काय गुन्हा मी तुझा केला होता म्हणून आज आमच्या पुष्पवनाची गती तू खंडित केली आहे? या माझ्या अयोध्येत कुणाचंही परचक्र येऊ नये म्हणून प्रभूंच्या आज्ञेने मी तयारी करतो. आणि हे कुणाचा पुष्प
विमाने ही पाहण्यासाठी याची गती आम्ही खंडित केली आणि खाली उतरविलं. याच्या मुळाशी कारण एकच. कोणतं कारण? आम्ही आता अथवा दुसरं कोणी असतं आम्हाला उपद्रव करायचा नव्हता. म्हणजे? तेव्हा नेमकी कोण विद्या लोकांतून संचार करते हे पाहण्यासाठी आम्ही गती खंडित केली. म्हणजे व्यक्ती कोण आहे पाहण्यासाठी तू आमची या पुष्पमाची गती खंडित केली आहे. पण मला सांग रे, हा कोणता तुला न्याय झाला? एखाद्या व्यक्तीला न पाहता त्याच्यावर शरसंधान साधणं हे उचित आहे? पण माते माझ्या या बाणामुळे तुम्हा दोघांना कुठलाही उपद्रव झालेला नाही. तरी मी ते जरी तुमच्या अवतीभोवती असलं आणि या विमानात एखादा सर्वसामान्य व्यक्ती जरी असला तरी त्याला उपद्रव झाला नसता. कारण जो मी बाण सोडला कुणाच्या सर्व नाशासाठी नव्हे, केवळ विमानाची गती खंडित करण्यासाठी आणि विमानाची गती केवळ मंद करण्याच्या उद्देशाने बाण सोडला. मग तुम्हाला उपद्रव हे तुला वाटतंय की आम्हाला कोणताही उपद्रव झाला नाहीये? मला उपद्रव झालाय आणि याच्यामुळे असं कारण तूच आहे. आणि उपद्रव कोणता असेल तर आज माझ्या पतीची इच्छा, माझी इच्छा तुझ्यामुळे पुरी राहिली आहे. इच्छा अशी कुठली इच्छा? कित्येक दिवसानंतर माझ्यामध्ये इच्छा निर्माण झाली होती की वनविहार करावा. पण आज तुझ्यामुळे आमची इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि जातो शासन तुला भरायचं राहणार नाही. माते मी आता काय बोलतो लावलाय त्यामुळे मी क्षमा मागतोय. क्षमा? तुमच्या इच्छेनुसार विमानाला गती देऊन जिथं तुम्हाला संचार करायचा आहे तुम्ही जाऊ शकता. पण जे काही मी कृत्य केलं हे तुम्हाला त्रास देण्यासाठी नव्हे, केवळ कोणी व्यक्ती चाचपणी करण्यासाठी. क्षमा करा. माझ्यावर तुम्हाला जर का त्रास झाला असेल, मोठ्या मनानं क्षमा करा आणि कृपा अरे तू अपराध केलाय आणि या त्या गुन्ह्याला क्षमा नाही की नाही, पण तुला शासन केल्याशिवाय ही तुझ्या शांत बसणार नाहीये. माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर दे. मला सांग, एखादा लक्ष न पाहता त्याच्यावरती बाण सोडणं या विद्येला काय म्हणतात? माते लक्ष न पाहता बाण सोडणं तो बाण म्हणजे आवाजाच्या अनुराधानं सोडला जातो. त्याला शब्दविधी बाण म्हणतात आणि समोरचं लक्ष पाहून ज्यावर बाण सोडला जातो त्याला लक्षविधी बाण म्हणतात. पण याचा काय संबंध? मग मला आता एक सांग, अशी विद्या केवळ एका व्यक्तीला प्राप्त होती आणि त्या व्यक्तीचं नाव काय रे? अशी विद्या वाऱ्या व्यक्तीला प्राप्त होती. पण नेमकं तुम्ही कुणाच्या बाबतीत बोलता हे माते मला ऐकायचंय. ऐक, ही लक्षवेधी विद्या केवळ तुमच्याच राष्ट्रातील एका व्यक्तीला ज्ञात होती आणि त्याचं शासन त्याने भोगिलाय. माते धनुर्विद्या शिकत असताना लक्षवेधी बाण आणि शब्दविधी बाण ही दोन्ही पद्धती शिकविल्या जातात. मग तू ज्याच्या बाबतीत बोलते सरळ आणि स्पष्ट जर बोलली तर फार ऐक, एखादा लक्ष पाहून बाण सोडतात, होय ना? हो. आणि एखादा लक्ष न पाहताही बाण सोडतात. पण हे लक्ष न पाहता शरसंधान साधणं हे तेवढं उचित नव्हे. पण माते, मी माझा लक्ष जाणीलाय. हा? ही पुष्प विमान मी ओळखीलं आणि अचूक शरसंधान करून केवळ गती खंडित केली. यात माझं काय चुकलं तेव्हा तू तरी सांग. अरे! अगं ही ऐकणं माझा नेमका प्रश्न तुला समजलेला नाही. माझा नेमका समर्पितच आहे. मग ऐक, त्यांनी मला क्षमा केली आहे. मग तुम्ही का बरं मला क्षमा केली? एकाच गोष्टीसाठी तर इच्छा माझी होती आणि ती इच्छा तुझ्यामुळे पूर्ण राहिली आहे. माते, या इच्छेची पूर्ण तुम्ही यानंतरही करू शकता. माझ्या शिवाय केलेला वेळ व्यर्थ करण्यापेक्षा एवढ्या सुंदर तुम्ही फिरूनही आला. मग ऐक, त्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देते. तुझे पिता कोण रे? तसं आणि यानेच तर असंच कार्य केलं होतं, होय ना? त्यांनी बाण शब्दविधी सोडला होता. होय ना? आणि त्यामुळं श्रावण बाळाचा शेवट झाला याची कल्पना आहे आम्हाला. आणि त्याचं शासन त्याने भोगिलं होतं आणि तीच कृती आज तू केली आहे. अर्थात तुला हे शासन केल्याशिवाय त्याचं शासन त्याने अवश्य भोगलं. पण त्या बाणामुळं निष्पापाचा बळी गेला म्हणून त्याला शासन भोगावं लागलं. पण जगाच्या माताला ते जरी शासन असतं तरी मी तरी म्हणे आमच्या पितृदेवतेसाठी ते वरदान ठरलं. वरदान? कारण त्याला संतती नव्हती. श्रावण बाळाचा शेवट आई वडिलांनी त्याच्या शाप दिला की तू सुद्धा पुत्र वियोगाला तळमळून मरशील.
हा शाप त्यांच्यासाठी वरदान. पण शेवटी त्या शाप सुद्धा सत्य ठरलाय. पण आज तुझा अपराध केलाय, तू जो अपराध केलाय, तू शासन कर. त्याला शासन द्यायचंय. तुला शासन करण्याची होत नाही. देवा, ही गोष्टी ही ऐकण्यात कशी तुझी आहे? माझ्यासाठी नाही छाया. भोलेनाथाने प्रसंग सावरला. आपल्या पत्नीला अखेर घेऊन गेले. असो, झालेला प्रसंग कळत नकळत घडला. मातेची द्वंद्व करण्याची माझी इच्छा नसताना सुद्धा मातेनं प्रतिकार केला म्हणून आम्ही त्याला प्रतिकार केला. पण तो माझं कर्तव्य पूर्ण करू. मला राजदरबारी प्रभूंच्या दर्शनासाठी राहायचंय. नाटक आमचे मित्र सुहास बांबाडेकर यांनी आमच्या